नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि इझिली आपण स्टोअर कसं करू शकतो काही जिन्नस, आपल्या घरातले काही आयटम. तर चला, असं एक युनिक डब्बा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डबा म्हणा, स्टोरेज बॉक्स म्हणा, तुम्हाला हवं ते तुम्ही बोलू शकता. अगदी कमी प्राईजमध्ये, अगदी 200-250पर्यंत हा 3 kgचा हा स्टोरेज बॉक्स आपल्याला भेटतो. मल्टीपल आपण ह्याचा यूज करू शकतो ग्रॉसरी स्टोअर करण्यासाठी, ड्रायफ्रूट्स, डाळी, फ्रीजमध्ये किंवा अनेक गोष्टी. म्हणजे फ्रीजमध्ये तुम्हाला व्हेजिटेबल्स, भाज्या किंवा फ्रूट्स असं काही स्टोअर करायचे, ते सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता. मी ह्याला मागवलेलं आहे माझे मसाले बॉक्स जे असतात ना, ते स्टोअर करण्यासाठी. आता ह्याच्यात जसं आपल्याला विविध प्रकारे आपण ह्याला स्टोअर करू शकता. अगदी भाज्या, ड्रायफ्रूट्स किंवा हिरवा भाजीपाला फ्रीजमध्ये इझिली हे बसतं आणि हँडल आहे, त्यामुळे इझिली म्हणजे काढू शकतो आपण आणि ठेवूसुद्धा शकतो. लिंबू ठेवले, टमाटे ठेवले, ग्रेप्स ठेवले, असे अनेक वेगवेगळ्या 3 डिवायडर आहे. तर मी मागवले असे हे जे मसाले बॉक्स असतात, हे खूप पंचायत होते आपल्याला की कसं काय स्टोअर करायचं आणि सगळे एका जागी मिळायला हवे. तर चला आता दाखवते मी हे सगळे बॉक्स ह्याच्यात स्टोअर करण्यासाठी हा स्पेसिफिकली डब्बा मागवला. 3 kgचा आहे म्हटलं, बराचसा मोठा आणि इतकाही असं दिसायला एकदम बल्की नाही दिसत, म्हणजे अगदीच मोठा नाही दिसत. रेक्टँग्युलर शेप आहे याचा आणि लाईक अ ब्रेड बॉक्स, जसं ब्रेड बॉक्स असतात अगदी तसं. तर तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात ब्रेडसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे बेकरी आयटम म्हणा, बिस्किट्स म्हणा, असे. तर मी तर याला असे मसाले जे बॉक्स असतात ते बघा तुम्ही, किती सारे मसाले बॉक्स म्हणजे ह्याच्यात स्टोअर झालेले, अजूनही बसतील 2-3. तर आय होप तुम्हाला ही जी आयडिया आहे ती आवडली असेल नक्की. आणि अगदीच पॅक राहतात, एअरटाईट मसाले राहतात सगळे. आणि जर असा एखादा मोठाही बॉक्स असेल, आता मी तुम्हाला दाखवते बघा. आता ह्या सगळ्यामधला एक बॉक्स आहे तो जरासा उंच आहे, बट हे एअरटाईट डब्बा आहे. मीडियम साईजचे जसे बाकीचे सगळे छोटेच आहेत, त्याला एक आहे टाटा संपन्नचा, तो थोडासा मोठा आहे अगदी किंचित. तर त्याला आपण वेगळ्या वेळीसुद्धा ठेवू शकतो. जसं हे आधी हे बघा, ह्याच्यात मी काही कडधान्य ठेवून तुम्हाला दाखवते, अगदी मिक्स नाही होत. आणि माझ्याकडे जे बॉटलमध्ये ते 1/2 kg, बट आता हे बघा 1 kgचं याची कॅपॅसिटी एकची, म्हणजे टोटली 3 kg, एक नाही का, म्हणजे 3 किलोची कॅपॅसिटी आहे बॉक्सची. आणि दिसायला स्लिम असा अगदी मोठा किंवा अगदीच पसारा नाही दिसत. तुम्ही याला कपाटात, स्टोअरमध्ये म्हणजे कपाटात ठेवू शकता, रॅकला ठेवू शकता किंवा फ्रीजच्या वरतीसुद्धा हे आरामात छान दिसतो आणि राहतोसुद्धा फ्रीजच्या वरतीसुद्धा. तर आय होप तुम्हाला ही आयडिया आवडली असेल. किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरच्या जास्त क्वांटिटीमध्ये आणत असाल तर ते सुद्धा ठेवू शकता. टमाटे ठेवले का ह्याच्यात, कोथिंबीर, मिरच्या किंवा आलं ठेवलं तरी चालेल. आणि हे बघा, अगदी जास्त असेल एखादं प्रमाण तर 1-2 बॉक्स काढले, 1 बॉक्स ठेवलं तरी असं एक मोठं डिवायडर आणि एक छोटं डिवायडर तुम्ही ठेवू शकता. आणि जे सेपरेटर आहेत ना, ते सेपरेट काढून त्यालासुद्धा तुम्ही सेपरेट फ्रीजमध्ये यूज करू शकता. तर हे जे सेपरेटर आहेत ना 3, ते मी फ्रीजमध्ये यूज करणार आहे. आणि हा जो मेन कंटेनर आहे मोठा, त्याला मी मसाल्याचे बॉक्स स्टोअर करण्यासाठी ते फ्रीजच्या वरती ठेवणार आहे. मसाले जे ओपन असतात ते कधीही फ्रीजच्या आत किंवा फ्रीझरमध्ये ठेवू नाही म्हणतात. त्यामुळे मसाले जे आहेत ते आपल्याला कन्झ्युम करायलाही सोपे पडतं, म्हणजे अगदी नजरेखाली असतील तर आपण पटकन घेतोही. त्यामुळे मी हे फ्रीजच्या वरती किंवा मग माझं जे किचन रॅक आहे तिथं ठेवणार आहे सगळे मसाले बॉक्स, ते ॲड करून ह्याच्यात. तर हे बघा काय होतं, बऱ्याच वेळा आपण फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करतो आणि अनेक वेळा आपल्याला कंटाळा येतो आणि आपण मग घेतही नाही. तर हे न करता जर तुम्ही अशा प्रकारे ठेवलं ना, ते बघा अनेक पद्धतीने आपण ह्याला ठेवू शकतो. अगदी असं कसंही ठेवा, ॲज यू विश. आणि जर जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे एक ह्याच्यातला बॉक्स किंचित मोठा आहे थोडा, टाटा संपन्नचा, तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कसं ठेवायचं. मग आता अनेक पद्धतीने तुम्ही ठेवू शकता, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल, कमी जास्त बॉक्स. तर ह्याच्यामध्ये साधारण किती तर 12-13 बॉक्स आरामात राहतात त्याच्यात. तर हे बघा, आता इतके नसतील तरी काय नाही, पण बऱ्याच वेळा असतात आपल्याकडे. नाही म्हणता प्रत्येक आयटमला वेगळा मसाला लागतो. असं स्लँटिंग पोझिशनमध्ये ठेवलं ना थोडंसं तिरकं, तरी ह्याच्यात बरेचसे बॉक्स बसतात आणि छान किती उंच असेल तरी बसतो बॉक्स. हे बघा, आता अजिबात हे ओपन नाही, सील पॅक आहे, म्हणजे अगदी एअरटाईट झालेला डब्बा. आणि आय होप तुम्हाला ही आयडिया आवडली असेल, हा बॉक्स आवडला असेल तर नक्कीच परचेस करा. आणि अगदी बेस्ट बाईंग आहे मी ते म्हणते. मी कोणताही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही करत आहे. जे मला आवडलं, जे मला सोयीस्कर पडलं ते मी तुमच्यासोबत शेअर केली. आयडिया आवडली असेल तर नक्कीच बाय करा आणि यूज करा.
लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब केलं असेल तर बाजूचं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.